आमच्या परिचयाचं वचन आहे 2 पासून. हे जर पूर्ण अध्याय वाचला तर आम्हाला कळेल की देव या ठिकाणी काय म्हणत आहे. तिसऱ्या वचनापासून जर आम्ही पाहिलं किंवा दुसरं आपण सर्वांपासून पाहिलं की ते तर रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग ते जाणू इच्छितात, धर्माचरण करणाऱ्या व आपल्या देवाचे नियमशास्त्र न सोडणाऱ्या राष्ट्रांमध्ये ते मत जवळ रास्त निर्णय मागतात, देवाची समीपता ते इच्छितात. तिसरं वचन, आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस? पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवितात, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करवितात. पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करतात व दुष्टपणाने ठोसाठोशी करतात. तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकून जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे का? लवाळ्यासारखे आपले डोळे लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय? दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, दासलेल्यास मुक्त करावे, सगळे चौफड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? तू आपल्या भुकेलास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी न्यावेस, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या मानवाला तोंड लपवणे हाच तो उपास नव्हे काय? असे करशील तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे पाकेल, तुझी जखम लवकर बरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव पाठी राखेल, गौरव तुझे पाठी राखे होईल. तेव्हा तू हा म्हणशील मी परमेश्वर आहे, तू धावा करशील तेव्हा मी म्हणे हा मी आहे. पूर्ण अध्याय आपण घरी वाचणार आहे. परंतु बघा, केशया म्हणतो इस्रायल लोक रोज रोज माझ्याकडे येतात, माझे मार्ग जाणू इच्छितात, माझ्याकडे रास्त नियम मागतात, माझ्या समीप येऊ इच्छितात आणि सर्व करण्यासाठी आम्ही पात्र आहोत, योग्य आहोत हे दाखवण्यासाठी परमेश्वराला म्हणतात आम्ही उपास करतो ते तू पाहत नाहीस काय? आम्ही आमच्या जीवाला पीडा देतो ते तुझ्या लक्षात येत नाही काय देवा? आणि असा प्रश्न उपास जे करत आहे, असा प्रश्न जे जेवाला विचारत आहे त्यांना देव देखील उत्तर देत आहे. देव देखील त्यांचा समाचार तो घेत आहे आणि 3 ते 5 मध्ये तो तिथे सांगतो की तुम्ही कुठे चुकत आहात, तुम्ही कुठे चुकत आहात. तर पहा, आपल्या उपासाच्या दिवशी देव म्हणतो तुम्ही आपले कामकाज चालविता. आता बोला, जे 40 दिवस उपास करत आहे ते कामाला जात आहे का? काम करत आहे का? तुम्ही आपल्या उपासाच्या दिवशी आपले कामकाज चालविता. एक पण सुटला ना काय फायदा नाही. दुसरं, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करविता. तिसरं, पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करतात. हे भांडणाचा आवाज का होतो? उपास करतात, इतके भुकेले होतात की संध्याकाळी काहीतरी खायला पाहिजे यासाठी बायको बरोबर भांडण, लवकर बनवलं माहिती नाही का माझा उपास,
कटकटी करतात. कधी? उपासाच्या दिवशी. चौथी, दुष्टपणाने ठोसाठोशी करतात. पाचवी, तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहे असे नाही, मला पसंत पडणारा असा उपास आहे का? देव म्हणतो मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा तुमचा उपास आहे का? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवविणे आणि आपल्या अंगाखाली गोंताट व राग पसरणे याला उपास म्हणतोस काय? आणि देवाने उपासाची नंतर व्याख्या सांगितली. हे तर हे लोक करत असलेले उपास होते. अधिक आणि अधिक उपास यासाठी अधिक आणि अधिक वेळ इतरत्र ज्या गोष्टी खाणं पिणं ज्या त्यात न जाता तो सर्व वेळ मी देवाबरोबर कनेक्ट राहायला पाहिजे, देवाबरोबर मी जोडून राहायला पाहिजे, प्रार्थनेत राहायला पाहिजे, त्याच्यासोबत हितगुज करण्यात पाहायला पाहिजे, त्याच्यापासून ऐकून घेण्यात राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी तो उपास आहे. उगीच अंगाला शरीराला क्लेश आणि यातना देण्यासाठी नव्हे. येशूने देखील केला. खाणं पिणं ह्याच्यात कितीतरी वेळ निघून जातो. मग तो वेळ तिथे न देता तो वेळ देवात देण्यासाठी हा उपास आहे. आणि त्या उपासाचं बघा या मनुष्याने म्हणजे इस्रायल लोकांनी त्याला कसा रंग दिला. काय? उपास आहे. कामावर आहे पण काय आहे? उपास आहे. अरे तुला उपास करायचं काम कशाला करतो? ते काम करत असताना देवाशी कसं काय कनेक्ट राहशील? आणि मग कामात आहे आणि मग कटकटी पण आहे आणि मग ठोसाठोशी पण आहे आणि मग भांडण पण आहे आणि म्हणतो माझा उपास आहे. एका भावाने मला एका धर्मियांविषयी सांगितलं उदाहरण. कडक उपास पाळणारे आणि तो एक भाऊ बिड्या पित होता उपासाच्या. उससे क्या होता है? बिडी चालते उपासात. मग नवीन नवीन संशोधन आम्ही करतो. अरे कशाला हा सगळा त्रास? कशाला हे सर्व उद्योग करायचे? स्पष्ट देवाने सांगितलंय. देवाला पसंत पडणारा उपास कोणता आहे? तर त्याने जवळजवळ 7-8 गोष्टी सांगितलेल्या आहे. यशाया 58 आणि 6 ते 12 जे आम्ही ऐकलं आताच वाचलं. 58 6 ते 12 मध्ये देव म्हणतो की परमेश्वराला मान्य होईल असा उपास का आहे? नीट लक्ष द्या. स्वतः परमेश्वराने सांगितलेलं आहे, मनुष्याने सांगितलं नाही. याच्यात मनुष्याचा एकही शब्द जोडलेला नाही किंवा माझा शब्द नाही किंवा माझ्या व्याख्या नाही किंवा माझं स्पष्टीकरण नाही. तर देव अतिशय सोप्या भाषेत सांगतो 6 वचनापासून. त्याला आवडणारा उपास का आहे? जेव्हा तुम्ही उपास करतात तेव्हा काय करायचं की दुष्टतेच्या बेड्या तोडायच्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्या मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे. हाच मला पसंत असा उपास नव्हे काय? पुढे म्हणतो तू आपल्याला भुकेलास वाटावे, तू लाचारास व निराश्रितास आपल्या घरी आणावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड लपवणे. हाच तो उपास नव्हे काय? आपलं अन्न भुकेल्यास द्यावे, उघडा नागरा दिसला त्याला वस्त्र द्यावे, निराश्रित दिसला त्याला आपल्या घरी आणावे, भुकेल्यास घरी आणावे. जर असाच उपास करायचं ठरवलं तर किती करतील लोक? शोधत फिरावं लागेल कोण भुकेले, शोधत फिरावं लागेल कोण उघडे नागडे,
आपल्या बांधवास तोंड लागू नको. एका चर्च बिल्डिंग मध्ये बसून आम्ही केवळ त्याच्याशी मी बोलत नाही, तिच्याशी मी बोलत नाही आणि म्हणून त्याला किंवा तिला मला सलाम करायची वेळ येऊ नये किंवा त्याचं माझं तोंडावर तोंड पडू नये म्हणून मी लवकर निघून जातो, नाही थांबून राहतो. तोंड लपवतो. माझे एकाशी बनत नाही, जर इथून येत असेल तो तर मी तिथून निघून जाईल. आणि काय उपास आहे. अशांना परत बुडवायला पाहिजे, जास्ती वेळ बुडवून ठेवायला पाहिजे, मुरवायला पाहिजे बुडवण्यापेक्षा. हजारो वर्षापूर्वी देवाने घेऊन ठेवले. कुठून आले 40 दिवस? कुठून आले उपास जे मी करत आहे आज? देवाला उपास नको, देवाला उपास नको. म्हणजे ह्या ज्या गोष्टी 7-8 गोष्टी देवाने सांगितल्या आहेत या फक्त 40 दिवसापुरतं मर्यादित नाही, ह्या 365 दिवसापर्यंत साठी आहेत. म्हणजे माझा उपास 40 दिवसाचा नाही, माझा उपास सततचा उपास आहे. 365 डेज. निराश्रित दिसला घरी आणायचं, भुकेला दिसला अन्न द्यायचं, उघडा दिसला वस्त्र द्यायचं, बंधू दिसला त्याला सामोरं जायचं. ह्या 40 दिवसाच्या चौकटीमधला ख्रिस्ती मी नको. हे देवाला नको. देवाला ह्या गोष्टी ज्याला देव उपास म्हणतो, देवाच्या व्याख्येनुसार, देवाच्या वचनानुसार, देवाच्या पद्धतीनुसारच जर मी करतो तर तेव्हा देव मला आशीर्वाद देतो. हे 40 दिवस 20 दिवस 25 दिवस काही कामाचे नाही. मी कोणाला निराश करत नाही जर कोण करत असेल, पण मला जे देवाचं वचन सांगतं ना ते सांगतो. मला एक वचन सांगून द्या, मला 40 दिवस उपास करायला लावले शास्त्रात. एक वचन सांगून द्या, मी इथेच राजीनामा देतो. जे माझा देव सांगत नाही ते मला बाहेरच्यांनी किती बी पटवून सांगितलं, चांगल्या रीतीने सांगितलं, मी अशांना किंमत देणार नाही. आणि म्हणून आपण ते देऊ नये. ते देवाचं वचन सांगतं तेच योग्य आहे. आणि प्रियांनो पुढे लिहिलं आहे, जेव्हा आपण ह्या गोष्टी करतात ना तेव्हा ते देवाला पसंत पडतं ना, तेव्हा देव म्हणतो की असे करशील. 8वं वचन 58 आणि 8 यशाया 58:8 मध्ये देव म्हणतो असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, परमेश्वराचे गौरव तुझे पाठी राखेल. तेव्हा तू हाक मारशील, मी परमेश्वर ऐकेल. तू दावा करशील, तेव्हा तो म्हणे हा मी आहे. देव म्हणे हा मी आहे. काय पाहिजे? काय पाहिजे? देव म्हणायला पाहिजे हा मी आहे. तू माग, कारण तुझी धार्मिकता माझ्यापुढे दिसत आहे. तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकलेला आहे. तुझी जखम लवकर भरणार. काय पाहिजे? 40 दिवसाचा उपास नाही, वर्षभराचा उपास आहे. प्रियांनो, हे माझं डीएनए आहे. ख्रिस्ती लोकांचा डीएनए आहे हा. उपास काय उपास? मला तर रोज एखाद्याने सांगितलं, मला जर एखादा म्हणाला माझे 40 दिवस उपास आहे, मी म्हणाल माझे 362 दिवस उपास आहे. माझं तर वर्षभर उपास आहे. तुझे काय 40 दिवसाला मेणबत्ती लावून राहिला तिथे? ख्रिस्ती माणसाचे उपास 40 दिवसाचे नाही. ज्याला येशू समजला आहे त्याचे 362 दिवसाचे उपास. प्रेषितांच्या काळात सुरुवातीला जेव्हा मंडळ स्थापन व्हायला लागले, प्रेषितांद्वारे, येशूच्या शिष्यांद्वारे
जेव्हा मंडळांच्या स्थापना व्हायला लागले तेव्हा त्यांच्या चर्चेसमध्ये बहुतेक यहुदी लोक पण यायला लागले, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला, ज्यांचं तारण झालं. आणि हे लोक जेव्हा त्या नवीन नवीन स्थापन होत असलेल्या मंडळांमध्ये यायला लागले, समाविष्ट व्हायला लागले, तेव्हा त्यांनी त्यांच्या यहुदी रूढी परंपरा पण आणल्या. नीट ऐका, 40 दिवस करून आले. नवीन नवीन 2000 वर्षापूर्वी ज्या मंडळात स्थापन होत होत्या येशूच्या मृत्यूनंतर, तेव्हा यहुदी लोक पण आकर्षित झाले. त्यांना वाटलं की नाही, हा ख्रिस्ती धर्मच खरा आहे, ख्रिस्तच खरा आहे. आणि ते यायला लागले. जसे आपल्याही मंडळामध्ये काही इतर धर्मे नवीन तेने येतात आणि हळूहळू त्यांच्या रूढी परंपरा पण ते आणायला लागले. त्यामध्ये रूढी परंपरांमध्ये हा उपास त्यांनी आणला. यहुदी धर्मातून उपास आणला आणि मग त्यांनी ही रूढी परंपरा आणली आणि लोकांना वाटतं चांगली गोष्ट आहे उपास करणं, वाईट थोडी. आणि अशा पद्धतीने हा उपास मंडळांमध्ये सुरू झाले. मग कोणीतरी दीड शहाणपणा केला असेल आणि ते म्हणाले असेल, येशूने 40 दिवस उपास केला. मग उपास 40 दिवसाचा असला. कोणी लावलंय डोकं? त्यांच्या रूढी परंपरावाल्यांनी लावलं. आणि तेव्हापासून आतापर्यंत चालू झालेले लेंथचे समय, 40 दिवस उपास, 40 दिवस प्रार्थना, 40 दिवस हे, 40 दिवस ते. उपास करायचा तर शुक्रवारीच करायचा, हे करायचं ते शुक्रवारीच करायचं. देवाने सोमवार बी बनवला, देवाने मंगळवार बी बनवला, देवाने सगळे वार बनवले, फक्त शुक्रवार नाही बनवला. कोणताही वार, कोणती वेळ हे देवाला प्रिय आहे. आणि घातक गोष्ट आहे जर एखादीच आम्ही पकडली. कुठून आला शुक्रवार? कोणी आणला शुक्रवार? कशाला आणला शुक्रवार? हे धोतांड आहे, ही दांभिकता आहे. हे देवापासून आहे. सैतान इतका हुशार आहे ना, आम्हाला वाटतं हे चांगलं आहे, पण ते निधन पेरलेलं आहे, आम्हाला समजत नाही. संदेश त्यांनी डोकं फोडून दिलं ह्याच्यासमोर. देवाला हे नाही आवडत, पण आम्हाला कसं रूढी परंपरावाले आम्ही ख्रिस्ती लोक आहे, या बाहेरून आलेले आहे. आम्ही आता ते इतक्या भारी रीतीने पाळतो, ते पण पाळत नाही, एवढ्या भारीने पाळतो. त्यातली एक गोष्ट मी हळद म्हटलं होतं मागे, आता तो विषय नाही, पण आम्ही सोडतच नाही, सुटणारच नाही. का? इतक्या वर्षातून चालू. मग काय हे ख्रिस्ती नाही. मी मंगळसूत्रांचे बोललो होतो, पण फक्त त्या वाट्या, 2 वाट्यांविषयी बोललो. पदक घालायला हरकत नाही, पण ही आपली संस्कृती नाही, बाहेरून आली. त्याच्यानंतर मी काही गोष्टी ऐकल्या माझ्या विरोधात. ऐका, बोला, काय हरकत नाही. मी जे खरं ते सांगेल. कोणी शिव्या द्या, शाप द्या, मला पडलेली नाही. मला वचन ते सत्य सांगायला इथे ठेवलेलं आहे. आणि म्हणून या रूढी परंपरातली एक गोष्ट 40वी मला आज बोलायची होती. 40 दिवसाचं काय आहे? आणि ह्या लोकांनी त्या रूढी परंपरा आपल्यामध्ये रुजविल्या आणि त्याच्यानंतर हे लेंटचे समय, त्याचं अनुकरण आज पण आम्ही करत आहोत. मग ते म्हणतात, का बरं 40 दिवस उपास ठेवायचा? येशूने केला 40 दिवस उपास, मग त्याचं अनुकरण आम्ही करत आहोत. जसं त्याने 40 दिवस उपास केला, तसं मी पण 40 दिवस उपास करतो. मी फक्त सेलिंगपूर मंडळाविषयी बोलत नाही, आपल्या ख्रिस्ती समाजाविषयी म्हणतो. खूप कष्टर आहेत. CNI चर्चेस म्हणा, पुढे जा तुम्ही, इतके कष्टर आहे ना. असा वेळ बघतात, 6 वाजले चालू करा जेवण, घड्याळ. का? 5 वाजल्यावर खाल्ल्यावर देव ऐकणार नाही, देव शाप देईल. 6 वाजेची वाट बघतात. येशूचं अनुकरण करायचं ना, मग थांबा, मी सांगतो. येशू सर्वसाधारणपणे 30 वर्षाचा असताना, 30 वय म्हणजे यहुदी धर्माप्रमाणे पूर्ण परिपक्व झालेला व्यक्तीला 30 वर्षाच्या व्यक्तीला म्हणायचे. तो परिपक्व आहे, मॅच्युअर आहे. 30 हे वयाचं ते दर्शक होतं आणि ह्या वयात तो पूर्ण समजत होता. नंतर त्याने बाप्तिस्मा घेतला, येशूने उपास केले
उपास केल्या केल्या वधस्तंभावर गेला नाही. आपण उपास संपवताच काय सुरू करतो? झावळ्याचा रविवार, मग मौंदी गुरुवार, मग उत्तम शुक्रवार, मग ईस्टर. हे जोडलेले नाही. त्याच्यामध्ये 3 ते 3.5 वर्षाचा काळ गेला. आणि मग येशूची 40 दिवस तो अरण्यात राहिला. तेव्हा येशूनी त्याच्यानंतर बाप्तिस्मा घेतला. मग बाप्तिस्मा घेतल्यानंतर असं लिहिलं आहे, कबुतरासारखं पवित्र आत्मा त्याच्यावर उतरला, तो आत्म्याने परिपूर्ण झाला. आणि आत्म्याने परिपूर्ण झाल्यावर तो उपास आणि प्रार्थनेसाठी रानात गेला. आणि आम्ही बघतो 40 दिवस येशूने उपास केला का? किती दिवस? 40 दिवस नाही, 40 रात्र पण होत्या. आणि येशूचं अनुकरण करणारे फक्त येशूच्या दिवसाचं अनुकरण करतात, रात्रीचे काय करायचे? 40 दिवस. मग पहिल्या दिवसापासून 40व्या दिवसापर्यंत एक पण करणं खाऊ नका अन्नाचं. करा ना, पूर्ण करा. अर्धवट कशाला? बघा मग काय होतं. येशूने अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाही, म्हणून त्याला इतकी भूक लागली होती. हे सैतानाने ओळखलं आणि परीक्षा करताना पहिला प्रश्न त्याच्यामुळे सांगितला, ह्या दगडांना आज्ञा करायच्या भाकरीवर. त्याला माहिती होतं याची पहिली प्रायोरिटी आता काय आहे? अन्न आहे. इथे तर 6-7 वाजले की आपण हंड्या शोधतो उपास ठेवणार, कुठे काय सापडणार. हे उपास वरपंगी. त्याच्यानंतर तो आत्म्याने परिपूर्ण झाला आणि मग गेलेला आहे आत्म्याने परिपूर्ण. आपण 40 दिवस उपास ठेवणारे आत्म्याने परिपूर्ण होऊन मग जातो का? हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर त्याने 3.5 वर्ष सुवार्ता प्रसार केला, देवाच्या राज्याची घोषणा केली. त्याचा छळ झाला, त्याच्यावर थुकले, त्याचे हाल केले. हे करणार आहात का? साडेतीन वर्ष तो सुवार्ता सांगत होता. आम्ही 3.5 किलोमीटर अजून आमच्या जीवनात सांगितले नसेल. 40 दिवस जर उपास ठेवायचा, येशूचं अनुकरण करायचं, शास्त्र घ्यायचं, निघून जायचं पाय पाय. येशू हाच देव आहे या शेजारी सांगा, तर ते उपास करा, नाही तर त्याला काही एक उपयोग नाही. असे उपास करणं खूप कठीण आहे. म्हणून जे सोपा भाग आहे तो मी घेतो. 40 दिवस. कधी? सकाळी 6 ते संध्याकाळी 6. उपास संपला, विषय संपला. काय खूप धार्मिक होऊन गेलो मी.